एकनाथ भागवत अध्याय क्रमांक 3 श्लोक क्रमांक 25 आपण चालू केलाय का. आपण काल पाहिलं काय अहिंसा वंशाला म्हणायचं अहिंसा, आणि त्याच्यानंतर सुख दुःख समत्व म्हणजे सद्गुरूच्या कृपेने चित्ताची समता कशी राहते आपण ते पाहिलं काल का नाही. आणि आता आज काय आपण पाहणार आहोत की प्रबुद्ध नारायण जनक राजाला आता सांगताय काय की जे गुरुवाक्य की ज्या गुरूंच्या वाक्यामुळे म्हणजे गुरु जे आपल्याला ज्या वाक्याचा उपदेश करतात आपल्या कानामध्ये त्या उपदेशाने त्या साधकाचं चित्त काय होतं समत्व पावतं, म्हणजे त्याला सुखही नाही आणि त्याला दुःख नाही असा असणारा गुरु उपदेश कसा आहे का नाही. असा असणारा गुरूंचा उपदेश कोणता आहे ते आपण आता ह्या श्लोकामध्ये पाहतोय. सर्वत्रात्मेश्वरानिश्वम कैवल्य मानिकेताम विव्यक्तीचे वर वसनम संतोष येन की निश्चितम. श्लोक क्रमांक 25 आपण हा पाहतो. सर्व ठिकाणी सतचित रूप आत्मा आहे व सर्वांचा नियंता ईश्वर आहे असे पाहणे, एकतांची आवड असणे, घर इत्यादी वस्तूंचा अभिमान नसणे, मोजके स्वच्छ कपडे वापरणे व जे काही मिळेल त्या संतोष मानणे असा गुरूंचा उपदेश असतो. गुरूंचा उपदेश काय आहे असा गुरूंचा उपदेश आहे. आणि हा असा असणारा गुरूंचा उपदेश सतत सतत ऐकून श्रवण करून त्यांनी बुद्धीचा निश्चय करायचा चिंतनानी, काय कशाने चिंतनानी, आणि सद्गुरूवरती निष्ठा असलेला तरच ते त्याचा अनुभूती येते आणि तर येणार नाही. सतत सतत चिंतन केलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे. तेव्हा जे जे देखे भूताकृती ते ते परमात्मा ये प्रतीती, मी नियंता ईश्वर त्रिजगती ही स्फूर्ती स्फुरू लागे. काय होतं असे अनुभव आल्यानंतर काय की सगळ्या ठिकाणी हा परमात्मा सोडून दुसराच काही नाही, दुसरं कोणीच नाही. अख्खी सगळी सृष्टी कशी झाली विष्णुमय झालेली, विष्णुमय जग झालेले सगळे, सगळं कसं आहे परमात्माचे का नाही. काय होई बघा माऊलींची आता आठवत नाही सांगते काय की हा सगळा कोणी परमात्माचे सगळा कोणी काय रे विश्व म्हणजे हा सगळा परमात्माच नकलेला आहे की अशी ज्याच्या बुद्धीची स्थिती झालेली का वृत्ती झालेली हा की स्वतः कोणी मीचे सगळं कोणी मीच आत्मस्वरूपाने आहे अशा ज्याच्या बुद्धीमध्ये स्थिर आहे तो कोण झाला, तो त्याच रूपाने झाला, त्याच स्वरूपाने झाला काय. म्हणून मग असा अनुभव आल्यानंतर शिष्य जी जी भूताकृती पाहतो त्या शिष्याला जे जे काय दिसतं त्याच्यामध्ये त्या परमात्मा प्रत्यक्ष येतो आणि त्यानंतर त्रिभुवनाचा नियंता ईश्वर मीच आहे असाही अनुभव त्याला येऊ लागतो. काय जेवढे काय त्याला डोळ्यात दिसन हे सगळं काय दिसतं त्याला त्याच्यामध्ये परमात्माच आहे असा त्याला अनुभव येतो. आणि असा अनुभव आल्यामुळं हा सगळ्यांचा असणारा जो ईश्वर तो ईश्वर मीच आहे असाही त्याला अनुभव यायला लागतो. कधी सद्गुरूचा उपदेश मिळाल्यानंतर का नाही. सद्गुरूचा उपदेश कोणता आपण काल पाहिलं काय सद्गुरू काय सांगते ते ब्रह्म तू आहेस, तो परमात्मा तूच आहेस, तो तुझ्या पुरता मर्यादित नसून तू कसा आहे अख्ख्या सृष्टीमध्ये व्यापक आहेस. कसा आहे सगळा अख्ख्या सृष्टीमध्ये तूच सगळा भरलेला आहे आत्मरूपाने. कसा आत्मरूपाने आहे. तुझी उपाधी आहे, उपाधी म्हणजे तू नाही, तू देहाला तू जे समजतोय तो देह म्हणजे तू नाही. हा देह हा सगळा मायापासून पंचमहाभूतापासून बनलेला आहे आणि ते मायेचा खेळ आहे. माया खोटी आहे, माया मिथ्या आहे हे सद्गुरूचं उपदेश आहे. म्हणून तत्वमाशी ते असणार परमात्मा तूच आहेस हे सद्गुरूंचं आपल्याला सांगणं असतं. आणि ह्याचा सतत सतत आपण चिंतन करून त्याचा आपण अभ्यास करून त्याचा आपण विचार करून काय केलं पाहिजे त्याचा निश्चय केला पाहिजे बुद्धीमध्ये. आणि ज्ञानेश्वर महाराज हे सांगतात काय बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एका केशव राजे सकळ सिद्धी काय. आणि हेच खरं बुद्धीचं वैभव आहे काय की एक परमात्मा सोडून ह्या जगतामध्ये दुसरं काहीच नाही. एक परमात्मा सोडून ह्या जगतामध्ये दुसरं काहीच नाही असा अनुभव त्याला यायला लागतो. मग आता असा अनुभव मला सांगा, मग आता हे जगत आहे समज एखादी बोट एखादं झाड आहे उदाहरणार्थ, त्या झाडाकडे आपण पाहिले आपल्याला तिथं झाड दिसायला पाहिजे का देव दिसायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतं. देव दिसायला पाहिजे पण आपल्याला दिसत नाही. नाही देव कसं दिसेल तुम्हाला, तुम्ही कशाने पाहता या डोळ्याने पाहता. डोळे कोणाचे येतं पंचमहाभूताचे येतं, झाड कोणाचं आहे पंचमहाभूताचं आहे. मग ते जे झाड आहे ते जे डोळे ते तुम्हाला तेच दाखवणार आहे ना कुठलं पंचमहाभूताचं आहे ते. म्हणजे जे आकार आहे ना खरोखर पंचमहाभूताचा आलेला म्हणजे मायेने तयार केलेला जो आकार आहे तोच तिथं आकार दाखवला ना तुम्हाला. कारण डोळे कुणाचे येतं तिचेच येतं, ते साधन कुणाचं येते तिचं आहे. मग तिचं साधन मला ते काम कुणाचं करणार तिचंच करणार का नाही कुणाचं मायेचं. पण त्याच्या पाठीमागं तुमचा जो विवेक आहे तुमची जी विवेक काय सांगतो की जरी ती झाड दिसत असलं ह्या डोळ्यांनी पण ते झाडाचा आकार कोणी घेतलेला आहे ते परमात्म्याने घेतलेला आहे.
का नाही. जे जे काही दिसतं हा सगळा कोणी परमात्मा आकाराला आलेला आहे. मग माऊलींनी सांगितलं बघा, जे जे दिशे भूत ते माने जे भगवंत, आयसा भक्त योग माझा जाण पारता, काय का नाही. किंवा मग अजून एक ओवी सांगितली काय, विश्व पण जावे तय माते घ्यावे ऐसे नव्हे आगवे सकटचे मी म्हणले. मग विश्वाचा आकार आहे म्हणले, विश्वाचा आकार मोडायचा आणि मग मला पाहायचं असं करायचं का म्हणले. नाही, मग काय करावं लागेल म्हणले, विश्वासकट मला पहा म्हणले. म्हणजे त्या जे भूत दिसतात ना, ह्या भूतासहित मी आहे म्हणले, असं मला पहा. मग खाली त्यांनी दृष्टांत दिलं प्रज्ञानेश्वर महाराजांनी. काय दृष्टांत दिलं, सोन्याचं दृष्टांत दिलंय त्यांनी. म्हणजे त्या सोन्यापासून अलंकार तयार केले म्हणले. काय केलं आपण, सोन्यापासून अलंकार तयार केले. कानातले फुले केले, बांगड्या केल्या, अंगठ्या केल्या का नाही, तुमच्या गळ्यातलं मंगळसूत्र केलं, चेन केली, अनेक अनेक प्रकारचे अलंकार सोन्यापासून केले. मग आता ते अलंकार केल्यानंतर ते अलंकारामधलं सोनं पाहायचं म्हणजे अलंकार मोडून सोनं पाहायचं का अलंकार सहित सोनं पाहायचं. अलंकार सहित सोनं पाहिजे. मग मला सांगा, ते अलंकार सहित सोनं आहे. मग आता ते अलंकार नुसतं आकाराला दिसते का फक्त सोनच येते, सोनच येते, त्याच्यामध्ये काय बदल आहे का, काहीच नाही ना. सोनं कसं आहे असंच आहे, फक्त त्या सोन्याला आकार दिलाय अलंकाराचा. तसं म्हणले, तसं ते प्रबोध नारायण सांगतेत म्हणले, अरे राजा हे जे दिसतंय सगळं, हा सगळं जगत दिसतंय ना, हे जगत त्या परमात्म्याने फक्त आकार घेतलेला आहे जगताचा. लक्षात येतंय का, इकडे पुढे बस. काय घेतलेलं आहे, त्या परमात्म्याने ह्या जगताचा फक्त आकार घेतलेला आहे, हा परमात्माचे. पण आपल्या ठिकाणी भ्रांती आल्यामुळे आपल्याला हा परमात्मा दिसता, आपल्याला हे जगत दिसतंय, आपल्याला जगताचे विविध रूपे दिसतात आपल्याला. कशामुळे, आपल्या ठिकाणी भ्रांती म्हणून. आणि याच भ्रांतीपासून गुरुंनी, आपल्या सद्गुरूंनी काय केलं, आपल्याला बाजूला केलंय का नाही. भ्रांतीपासून हिरतले गुरु वाक्य मन धुतले आणि आत्मस्वरूपी घातले हरुनिया. काय केले, आपल्या आत्मस्वरूपा ठिकाणी आपल्याला जागा केली आणि त्याच भ्रांतीपासून काढले. कोणत्या भ्रांतीपासून, की ही जे दिसतंय सगळं, जर भ्रम दिसतो ना आपल्याला, हा भ्रम काय, ही जे दिसतंय भ्रम काय जगत रूपाने, तर ही जगत रूपाने नसून हा परमात्मा रूप आहे सगळा. आलं का लक्षात, समजतंय का. हा, हे सांगितलंय. आणि असा अनुभव त्याला यायला लागतो त्या साधकाला. कसा अनुभव यायला लागतो, असा अनुभव यायला लागतो. मग असा, जसं आता मला सांगा, सोनं सोपं आहे का नाही, सोनं आहे, तर त्या सोन्याला फक्त अलंकार काय केलं, आकार दिलाय. मग त्या सोन्यामध्ये काय फरक पडला, ते काय कमी कॅरेटचं झालं, हा का त्याचं कॅरेट वाढलं, काय झालं फरक पडलं सांगा, काहीच नाही. सोनंच येते कोणी कोण पाहिलं तरी. मग ज्याला सोनं पाहायची म्हणजे अधिष्ठान काय, ते अलंकाराचं सोनं आहे. म्हणून जो साधक आहे सद्गुरूच्या कृपेने, तो अलंकार पाहत नाही, तो काय पाहतो, अधिष्ठान पाहतो. अधिष्ठान काय, ब्रह्म आहे, परमात्मा आहे. अधिष्ठान काय त्याचं, परमात्मा आहे. म्हणून हा अनुभव त्या साधकाला येत असतो. आणि म्हणून काय होतं पुढे ऐका, जग वर्ते माझी असत्ता, मी कळी काळाचा नियंता, मी उत्पत्ती स्थिती प्रलय करता, हे मुळांता स्वभावीस पुरे. मग हे जग माझ्या सत्तेने चालते, मी कालाचा नियंता आहे, जगाचा उत्पत्ती स्थिती प्रलय सगळा मीच करतो. कोण, तो साधक म्हणतो सगळं मीच करणार आहे. जगाच्या रूपाने मीच विविध रूपाने अडकलोय, ह्या जगाच्या रूपाने मीच काय आकाराला आलोय, ह्याचा सगळ्यांचा नियंता मीच आहे. कारण मी कोणी, मी आत्मरूप आहे ना, ती परमात्मा स्वरूप कोण आहे, मीच आहे, असा त्याला अनुभव आलेला असतो. म्हणून ही मूळ अहंता त्याच्या ठिकाणी, ही मूळ अहंता त्याच्या कुठे गेली, अहंता त्याच्या ठिकाणी स्फुरण पावत असते. काय होतं, अहंता म्हणजे काय, हा अभिमान त्या ठिकाणी स्फुरण पावतो, कोण, सगळा मी करणार आहे. पण आता मी कोणता आहे, हा आधी कोणता मी होता, मी देह, आज्ञानामधला मी होता, पण आता ज्ञानाचा मी आहे. आता त्याला काय असतं, कोणता मी आहे, आता ज्ञानाचा आहे. आधी काय म्हणतो, मी देह, आणि आता काय म्हणतोय, मी ब्रह्म आहे. म्हणजे शेवटी अभिमान आहे बरं का, अजून पण अभिमान आहे. आधी देहाचा आज्ञानाचा अभिमान होता, आता ज्ञानाचा अभिमान आहे. अभिमान आहेच, पण चांगला अभिमान आहे आता हा. ऐका पुढे, येणे पूर्वान्वये जव पाहे, तव सर्व मीच आहे, ते पाहते पाने पाऊठाये, ते अहम जाये विरोनी. बघा आता काय झालेलं आहे, देहाचा अभिमान निघून गेला, आता ज्ञानाचा अभिमान आलाय. म्हणजे आपण त्याला साधू संतांनी सांगितले, देहाचा अभिमान म्हणजे लोखंडाची बिडी, आणि ज्ञानाचा अभिमान म्हणजे सोन्याची बिडी. आता लोखंडाची बिडी काढण्यासाठी सोन्याची बिडी घालावं लागली. म्हणजे सोन्याच्या बिडीने काय केलं, म्हणजे मी ब्रह्म आहे, मी परमात्मा आहे, या अभिमानाने मी देह आहे हा अभिमान घालावला. काय केला, तो अभिमान नष्ट केला. कोणी नष्ट केला, मी परमात्मा स्वरूप आहे, मी ब्रह्म स्वरूप आहे, या अभिमानाने मी देह अभिमान घालावला. आता राहिला कोणता, देहाचा अभिमान गेला, आता राहिला कोणता, ज्ञानाचा अभिमान राहिला, मी ब्रह्म आहे. पण नंतर काय होतं, मग या भूमिकेत तो शिष्य आला, मग जे जे पाहतो त्या सर्वांमध्ये आपणच आहोत असे त्याला भासते. कशामुळं, त्याने अभिमान कशाचा घेतला, मी ब्रह्म आहे.
म्हणजे कोणी तो परमात्मा मीच आहे. म्हणून आता सगळ्या जगतामध्ये काय म्हणतो तो, हा सगळा मीच आहे का नाही, हा सगळा कोणी मीच आहे, हा सगळा कोणी मीच आहे, असं ते अभिमान घ्यायला लागतो. म्हणून अजून एक उभी बघा, तैसे मी ब्रह्म हे विसरे, ते जगतही ब्रह्म भरे, हेही सांगे तेही विरे ब्रह्म पण हे. ज्ञानेश्वर महाराजांची उभी ज्ञानेश्वरी मध्ये काय सांगते, तैसे मी ब्रह्म विसरे. आता सुरुवातीला काय केलं, अज्ञानाचा म्हणजे देहाचा अभिमान करण्यासाठी मी ब्रह्म म्हणजे ज्ञानाचा अभिमान घेतला. पण आता काय करावं लागतंय, मी ब्रह्म विसरे म्हणजे आता ज्ञानाचा अभिमान पण सोडून द्यायचा आहे का नाही. मी ब्रह्म हे विसरे, ते जगतही ब्रह्म बरे. आता आधी काय म्हणायचं, मी ब्रह्म मी ब्रह्म मी ब्रह्म. आता काय म्हणायला लागलाय, आधी म्हणायचं मी देह, मी देह हे मी ब्रह्म आणि मी देह बाजूला सारला. आता मी ब्रह्म म्हणायला लागला. आता मी ब्रह्म म्हणता म्हणता हे जगत ब्रह्म म्हणायला लागला. म्हणजे आता मी ब्रह्म गेले काय, आता जगात सगळं मी ब्रह्म झालो. आता काय म्हणजे जगतच मी झालो असा त्याने अभिमान घेतला. मग मी ब्रह्म हे विसरे, ते जगतही ब्रह्म बरे, हेही सांगे आणि तेही विरे. आता कोणतं, मी ब्रह्म हेही गेलं आणि जगत ब्रह्म हेही गेलं. आता खाली काय राहिलं, आता म्हणणारच राहिला नाही खाली. म्हणजे अभिमान राहिला का, नाही राहिला. मग तेच इथं सांगितलंय की ह्या भूमिकेमध्ये एकदा शिष्य आला की जे पाहतो त्याला सर्व मध्ये कोण दिसतो, आपणच आहोत असे त्याला वाटते. आणि मग दर्शनाची त्रिपुटी अहंभाव विरून जाते. त्याच्यानंतर दर्शन आधी जे त्रिपुटी येतात, म्हणजे मी असणार मी ब्रह्म का नाही, मी असणार मी ब्रह्म, मी ते ब्रह्म आणि ते ब्रह्म म्हणण्याची जी क्रिया आहे ना, ही अहंकार निघून गेला की त्रिपुटी बाद होऊन जाते, नष्ट होऊन जाते त्रिपुटी. मग खाली काय शिल्लक राहतं, काहीच नाही शिल्लक राहत. जसं म्हणले शून्य, म्हणले शून्य म्हणजे काय, काहीच नाही. शून्य म्हणजे काय, काहीच नाही. आणि शून्याचा आकार काढला. आता काय म्हणजे फळा आहे, फळा, त्या फळ्यावर काय काय आधी कसं एकदम कोरा फळा आहे, काहीच नाही. आता त्याच्या शून्याचा आकार काढला. आता काय झालं, शून्य झाला का नाही. आता काय झालं, शून्य झाला. मग शून्याची किंमत काय, आणि आधी काय होतं. तसं हे जगत आहे, तसं काय ही जगत आहे, तशी ही उपाधी आहे. म्हणून येते का लक्षात, म्हणजे आता काय शिल्लक राहिलेलं नाही, हे विरून जातं सगळं. म्हणून ते परब्रह्म, ते परब्रह्म एक प्रसिद्ध, कोंदला ठाके सचितानंद, ऐसा गुरुवाक्य प्रबोध शिष्य अतिशुद्ध पावते. आणि ह्याच अवस्थेमध्ये एकमेव परब्रह्म पूर्णपणे सिद्ध असते. बघा ही अवस्था आहे, परिपूर्ण अवस्था याला म्हणायचं. आता त्या ठिकाणी मी ब्रह्म नाही, मी देह नाही, आणि मी मी ही जगत मी सगळं माझ्या रूपाने व्यापलेलं आहे, हे राहिलं नाही. आता सगळं विरून गेलं, ते सगळं विरून गेलं. आणि ही जी अवस्था होती, हे अवस्थेला पूर्ण सिद्ध अवस्था म्हणायचं. काय म्हणायचं, पूर्ण सिद्ध. आणि सर्वत्र सच्चित आनंद भरून राहतो. आता काय शिल्लक राहतं मग, फक्त सच्चित आनंद, आनंदी समाधानी आनंदाने राहतो तो साधक, फक्त आनंद. आणि आनंद स्वरूप कुणाचं आहे, त्या परमात्म्याचं आहे. अतिशुद्ध शिष्याला गुरुवाक्याने असा साक्षात्कार होतो. बघा, आणि हा साक्षात्कार कुणाला होतो, जो अतिशुद्ध आहे, ज्याचं अंतःकरण पूर्णपणे शुद्ध झालेलं आहे, आणि ज्याचा त्या सद्गुरूचे निश्चिम भाव आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, त्यालाच हे काय होतं, हा साक्षात्कार होतो. अन्यथा इतरांना हा साक्षात्कार होणार नाही. थोडीफार तुमची विश्वास आणि श्रद्धा आहे, तेवढ्या पुरतं आले म्हणजे त्यांना हा हा म्हणायचं, आणि ते गेले म्हणजे बे बिन बेदोनी चारच, आणि आले म्हणजे बे बे म्हणायचं, आणि गेले म्हणजे बेदोनी चार. होईल का, नाही. काही हो द्या, काही त्यांनी सांगितले ना, आणि मग तेच खरंय. म्हणजे ते सद्गुरू एकदा आपल्याकडे येऊन गेले, किंवा आपण सद्गुरूकडे गेलो, ज्यावेळेस त्यांनी आपल्याला उपदेश केला, मग त्यांनी काय सांगितलं ते सतत चित्तामध्ये गोखलं पाहिजे. आपण रात्रून दिवस चित्तामध्ये गोखलं पाहिजे. रात्रून दिवस चित्तामध्ये गोखून 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 काय होईल, ते तसंच होऊन जाईल. राम म्हणता म्हणता रामची होई जय, पदी बैसुनी पदवी घेई जय, का नाही. राम म्हणता म्हणता काय होतंय, रामच होऊन जातं, आणि त्या पद जाऊन बसतो आपण. तसं हे सद्गुरूंनी सांगितले ना, सगळं तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, तू ब्रह्म आहे, का नाही. तर तुम अशी, ते ब्रह्म तू आहेस. आणि शिष्य काय म्हणतो, अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मी आहे, अहम ब्रह्मास्मी, ते ब्रह्म मी आहे. हा सतत सतत विचार करून, तिथं चिंतन करून, त्या विचाराने तो काय होतो, तो व्यापक होऊन जातो. आणि शेवटी मी ब्रह्म हे निघून जातं, मी देह हे निघून गेलं, मी ब्रह्म हे निघून गेलं, आणि जगत ब्रह्म हे निघून गेलं. आता राहिलं सच्चितात आनंद. काय शिल्लक राहिलं आता, फक्त सच्चित आनंद एवढं शिल्लक राहिलं. काय राहिला, सच्चित आनंद म्हणजे काय, सत्य असणारा, कधी नाश न पावणारा असा आनंद शिल्लक राहिला. आणि तो आनंद म्हणजे परमात्मा स्वरूप आहे. आणि अशी अवस्था म्हणजे परिपूर्ण अवस्था आहे. आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगा बरं तुम्ही. मग आता वेगळं आहे का, मला ह्या लोकातून त्या लोकात गेलो, त्या लोकातून त्या लोकात गेलो, असं आहे का तिथं, नाही. सच्चित आनंद, आता फक्त आनंद आहे. मग आहे का आपल्याला आनंद, असा नित्य आनंद आहे का,
कसं काय नाही बरं? सद्गुरू आपला विश्वास नाही का? आहे. मग नाही ना, आहे. मग जर आनंद नाही तर मग सद्गुरूवर विश्वास नाही, आणि जर सद्गुरू विश्वास आहे तर आनंद आहे. नाही नाही, आनंद आहे, पण आपण त्याच्यात सारखं आपण विषयात गुतवतो ना. मग याचा अर्थ आपलं सद्गुरूने सांगितलं, जे सद्गुरूने आपल्याला सांगितलं ते आपल्याला खरं वाटत नाही. सारखं ते आपण राहतो आनंदात. कसं आहे, तेवढ्या पुरतं तेवढं राहतो. विसर पडला की परत झालं दुसरं. हा, म्हणजे विसरलं नाही पाहिजे ना आपण. विसरले तर या थोर झाली हानी, पचतीला खाणी 84च्या. जो विसरला त्याला काय परत ये जन्माला मर. किती 84 किती 84 लाख युनीमध्ये परत ये जन्म मर, आणि एका युनीमध्ये कुट्टी कुट्टी फेरा, आणि मग लागे जन्म मानवाचा. मग बसा, मग विसरायचं ना तर मग असं करत बसा. आणि नसेल तुम्हाला असं करायचं तर मग विसरू नका. सद्गुरूने सांगितलं ना की तसंच आहे, आणि मग तसंच झालं पाहिजे. मग परत विचार राहत नाही, काहीच राहत नाही. मग राहता काय फक्त आनंद राहतो. फक्त तेवढा होस तरी एकदा त्याला नित्य त्याला त्याचा बुद्धीचा निश्चय झाला ना की त्याचा विचार संपला, त्याच्या शंका संपल्या का नाही. हा, झाले समाधान माझे काय, झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायण. हा, पुढे काय, झाले समाधान तुमचे देखील चरण, आता उठावेसे मना येत नाही नारायण. आहे का नाही. किंवा किंवा झाली संध्या संध्ये माझा गेला, आत्माराम हृदयी प्रकटला. काय झालं, माझी संध्या झाली आता. म्हणले काय, सगळ्या संशय निघून गेला. म्हणले आता माझ्या चित्तामध्ये कसल्या संशय राहिला नाही. संशयाच्या सुटल्या गाठी, आता सगळ्या गाठी संपून गेल्या. का संपून गेल्या? आता काय राहिलंच नाही. आता फक्त एक आत्मस्वरूपच आहे. मग मी नाही, तू नाही, काहीच नाही, काय शिल्लक राहिलेलं नाही. असे ज्यावेळेस त्याला अनुभूती येते त्यावेळेस त्याला गुरुवाक्याने त्याला आत्मसाक्षात्कार झाला म्हणायचं. अन्यथा तोपर्यंत त्याला आत्मसाक्षात्कार होत नाही. तेव्हा वैकुंठी देव आहे. आता बघा, आता लय मजाचं बोलणं आहे. आता ऐक नाही बघा, लय आनंदाचं आहे बघा, एकदम सत्य सांगितलंय. तेव्हा वैकुंठी देव आहे, हे बोलणे त्या आहाची होय, क्षीरसागरे देवर आहे, हे एकताचे पाहे अनिवार हसे. बघा, मग अशा साधकाला असा आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर त्याला जर म्हणलं ना देव कुठे वैकुंठामध्ये, देव कुठे क्षीरसागरामध्ये शेषावर पौडलाय म्हणजे झोपलाय, हा, असं जर त्याच्या पुढे कोणी बोलला की त्याला हसायला येतं. हे म्हणले देव काय असावे दावा, संकुचित देव आहे काय म्हणले दावा, वैकुंठामध्ये कुठे एका कोपऱ्यात जाऊन बसलाय, किंवा समुद्र शीर्षी काय शेषशय्येवर झोपलाय, असा संकुचित देव आहे काय म्हणले तुमचं, म्हणून त्याला हसायला येतं. म्हणले का, मग देव कुठे आहे म्हणलं. दुसऱ्या विचारलं देव कुठे, अरे देव नाही, अशी जागाच नाही ते म्हणतो, म्हणून त्याला हसायला येतं. देव नाही, अशी जागाच नाही म्हणलो. देव कुठं नाही, सगळ्या देवच आहे, देवच सगळा आहे, असं त्याचं बोलणं असतं. म्हणजे अशी ऐकली तरी त्याला हसू येत असतं. आता सांगा बरं, आता साधकाने नेमकं काय केलं पाहिजे, साधकाने काय केलं पाहिजे नेमकं. जर तुम्हाला ह्या अवस्थेला प्राप्त व्हायचंय ना, तर सद्गुरूंनी सांगितलं ना, मग हे असंच आहे. काय, हे असंच आहे, हा परमात्माच सगळा आहे. भले तुम्हाला साक्षात्कार होण्याचा नाही हो, पण तुम्हाला मानावं लागेल हा कोणी सगळा परमात्माचे, परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. असं सतत सतत तुम्हाला ते विचार करावा लागेल, सतत सतत तुम्हाला त्याचं चिंतन करावं लागेल, तर तुम्हाला तो साक्षात्कार होईल. आणि मग साक्षात्कार झाल्यावर मग तुम्हाला सगळ्या ठिकाणी काय, ते देव असल्याचा आनंद होईल, तुम्हाला समाधान होईल, तुम्हाला आनंद राहील, समाधान, सचितानंद. मग किती आनंद येतो, आनंदाचा सागर येतो. काय येतो, आनंदाचा सागर आहे. देवा वाचुनी तत्वता, तिळभरी ठाऊ नाही रीता, त्यात एक देशी ज्ञानिता, न म्हणे वस्तुता सच शिष्याशी. बघा, देवा वाचून वस्तुता एक तिळभरी जागा कमी नसते. हे काय देव सोडून काय दुसरं. आता मला सांगा, अनेक प्रकारचे सोन्याचे अलंकार केलेत, सगळे पुढे काय सोन्याचे अलंकार तुमच्या पुढे लावले सगळे बोर्डवर, आणि सांगा बरं, तुम्हाला विचारलं तर काय सांगा बरं, तुम्ही सांगता काय काय सांगता तुम्ही. अनेक प्रकारचे अलंकार आहेत, सांगा बरं तुम्हाला काय काय आठवतात अलंकार. होय, अलंकार तुम्हाला काय काय आठवते सांगा बरं. सोन्याचे अलंकार, अंगठी दिसते, मंगळसूत्र दिसतंय, चेन दिसते, अजून काय, फुले दिसते, जुबे दिसते, अजून काय, बांगड्या दिसते, अजून काय दिसतं, हा, सगळं दिसतंय. मग हे दिसायला पाहिजे का सोनं दिसायला पाहिजे आपल्याला, काय दिसायला पाहिजे, सोनं. ही आधी सोनं आहे, आणि मग तुम्ही त्याला म्हणा ना, मग ही नेकलेस आहे, ही बांगडी आहे का नाही, ही अंगठी आहे असं म्हणा ना. पण काय, सोनं बेरजेल धरून पण आपण सोनं सोडून देतो आणि म्हणतो बघा ना किती सुंदर आहे हारे, हा किती सुंदर चैन आहे का नाही, किती सुंदर बांगडी आहे, किती डिझाईन किती सुंदर आहे या बांगडीची, का सोन्याची म्हणतो आपण. म्हणून त्यांनी काही सांगितलंय, अलंकार पहा तुम्ही, पण अलंकार सहित सोन्याला विसरू नका, सोन्याला पहा. मग तुमचा जो सोनार असतो तो काय पाहतो, तुम्ही जर सोनं मोडायला घेऊन गेले तर तुम्ही काय पाहतो,
मला एक कुत्र नेलं मोडायला सोन्याचं आणि एक देव नेला सोन्याचं मोडायला, आणि कुत्र मोठं होतं आणि देव बारका होता, आणि तुम्ही गेले मोडायला घेऊन. तुम्ही काय म्हणले देवाचे किती पैसे येतात कुत्र्याचे किती पैसे येतात? त्यांनी सांगितलं देवाचं पैसे येतात 10,000 आणि कुत्र्याचं पैसे येतात 20,000. तुम्ही काय म्हणतो देव एवढा मोठा तुम्ही देवाचे पैसे एवढूशे? ते काय म्हणतो ती तुझ्यासाठी देव आहे, माझ्यासाठी सोन आहे ती. काय म्हणतो ते सोनार? देव कोणासाठी आहे? तुमच्यासाठी आहे. माझ्यासाठी कोण आहे? सोन आहे. तसं ज्याला सद्गुरूच्या कृपेने आत्मसाक्षात्कार झालाय, ज्याला सद्गुरूच्या कृपेने कळलंय की परमात्मा सोडून रिकामी जागाच नाही, सुईच्या टोका एवढी सुद्धा जागा नाही. कारण परमात्मा सोडून नाहीच आहे, जागा सुद्धा नाही. आपण म्हणतो ना जागा 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 पण नाही परमात्माची. लक्षात आलं का मी काय म्हणतोय ते? आपण म्हणतो ना एवढीची सुद्धा जागा रिकामी नाही, जागाच नाही परमात्माची. जागा म्हणाल सुद्धा चान्स नाही तिथं. सगळं कोण आहे? परमात्माची. असा ज्याला अनुभव आलाय त्याच्या ठिकाणी सच्चिदानंद हे त्या ठिकाणी शिल्लक राहत असतं. म्हणून पण अज्ञानी मनुष्य देव एका ठिकाणी आहे अशी म्हणतो, पण ज्याच्या ठिकाणी अज्ञान आहे तो म्हणतो ना देव कुठे आहे? पंढरपूरला. देव कुठे आहे? कुठे पंढरपूरला? देव कुठे आहे? रामेश्वरला. देव कुठे आहे? हा कोण म्हणतंय? अज्ञानी लोक म्हणतात, अज्ञानी. पण ज्ञानी शिष्याला त्याचे म्हणणे पटत नाही. पण ज्ञानी शिष्य काय म्हणतो? नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? देवा नाही गाव, देवा नाही रूप, देवा नाही ठाव कुठे काही. का नाही? देवाला काही नाही, गाव नाही, देवाला रूप नाही, देवाला कुठे ठिकाण नाही. आणि हा काय म्हणतो? अज्ञान. आज गेलतो ना कुठं देवाला गेलतो, कुठे गेलतो? पंढरपूरला गेलतो. म्हणजे कुठं? मग देव पंढरपूरला आहे का? मग पंढरपूरला पण नाही का? आणि इथं का नाही? कारण देव नाही, देवच आहे सगळा, देवच. देव नाही अशी जागा सुद्धा म्हणणं चुकीचं आहे. देवच आहे सगळा. कोणी? देवच. हा. विठ्ठल जळी तळी भरला, रिता ठाऊ नाही उरला, आज मी दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची विठ्ठलची. का नाही? ही काय अनुभूती त्या साधकाची. म्हणून वैकुंठ आणि शिराब्दी ज्याचे ने प्रकाशे ज्यामध्ये, तो वैकुंठवाशी अथवा शिराब्दी हे बोल स्वपादी शब्दलत्वाचे. अहो वैकुंठ आणि क्षीरसागर त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. काय म्हणतो तो ज्ञानी पुरुष, ज्ञानी साधक? आणि तुम्ही जे म्हणतात ना वैकुंठ, क्षीरसागर, समुद्र, अहो त्याच्या शक्ती सामर्थ्याने ती तयार होतात. त्याची सामर्थ्यामुळे त्याची शक्ती आहे. कोणाची? वैकुंठाची. कोणाची? समुद्राची. समुद्राची त्याच्या सामर्थ्यामुळे समुद्र त्याची जागा ओलांघत नाही. कारण आपण जे म्हणतो ना वैकुंठ ते त्याचे सामर्थ्य आहे, स्वर्ग त्याचं सामर्थ्य आहे, नरक त्याचं सामर्थ्य आहे, का नाही? ब्रह्मलोक त्याचं सामर्थ्य आहे. हे सगळं लोखंडी म्हणतो ना, ही सप्त पाताळन, हे तेजी लोखंड, हे सगळं कोणाचं सामर्थ्य आहे? हे त्याच्या सामर्थ्याने तयार होत असतात. ते पण कसे? त्याच्या सामर्थ्याने तयार होते. म्हणजे काय होतं नेमकं? खरोखर तयार होतात का? तोच काय होतो? त्या रूपाने नसतो. म्हणून आणि त्यांचे अस्तित्व ज्यामध्ये असते तो सर्वव्यापी परमात्मा वैकुंठात किंवा क्षीरसागरात राहतो. बघा त्याचं जे अस्तित्व असतं ना तो कुठं राहतो? तो राहतो क्षीरसागरात वैकुंठामध्ये. पण हे म्हणणे त्या साधकाला पटत नाही. कारण हे म्हणणे हिरण्यगर्भाला उपाधीस असणाऱ्या ब्रह्माला म्हणजेच ईश्वराला शोभते. मग हा परमात्मा तिथं राहतो. हे कोणाला शोभतं? हिरण्यगर्भ आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण सुरुवातीला पाहिलं आता ही माया कशी तयार झाली काय त्यांनी सांगितलं ना. मग आधी हिरण्यगर्भामध्ये एक अंग तयार झालं समुद्रामध्ये. मग ते काय झालं? त्याच्यामधून ईश्वर जन्माला आला. का नाही? हे त्याला शोभत म्हणले, त्या ईश्वराला. परमात्म्याला शोभत नाही म्हणले. ईश्वर आलेला आहे म्हणले. हे मायेचा अंगीकार करून ईश्वर तयार झालाय आणि त्याला शोभर म्हणले. ते वैकुंठामध्ये राहतो. का नाही? तो कुठं राहतो? तो क्षीरसागरामध्ये झोपलाय. कोण? ईश्वर. पण परमात्मा नाही का? नाही. परमात्मा तसा नाही तो म्हणतो. हे ज्ञानाचं म्हणणं आहे. म्हणून जे सर्वी सर्व परमात्मा ते एकदेशी न सरे महिमा, तो पूर्ण ब्रह्म अनश्रमा वैकुंठ आदी आश्रमा वश नव्हे. म्हणजे अर्थे परमात्मा सर्वमध्ये आहे. परमात्मा सर्वमध्ये आहे म्हणण्यापेक्षा परमात्माची सगळा असं असताना त्याची एकदिशी रूप अपुरी आहे असं होत नाही का? एकदिशी रूप त्याला जर म्हणलं नाही तो क्षीरसागरामध्ये झोपलाय किंवा वैकुंठामध्ये बसलाय. हा पूर्ण ब्रह्म आश्रम आदी देशाने मर्यादित होत नाही. बघा ती कसं आहे? ती पूर्ण ब्रह्म आहे. त्याला तुम्ही संकुचित जर केलं तर ती होईल का? संकुचित होणार नाही. हे आपला मूर्खपणा आहे त्याला संकुचित करणं. पण ते होईल का? होणार नाही. त्यामुळे वैकुंठ आदी जी स्थानं आहेत ते त्या ठिकाणी मावत नाहीत, मर्यादेमध्ये होत नाही. ते तुम्ही जर किती जरी म्हणलं तर ते होणार नाही. होईल? तुम्ही किती जरी म्हणलं ह्याला काय म्हणतो आपण त्याला, दुसरं असतं ती सोन्यासारखंच पण काय म्हणते त्याला? बँक टॅक्स. त्या बँक टॅक्सला तुम्ही किती जरी सोनं म्हणलं ते सोनं होईन का? नाही म्हणले तुम्ही गेले मोडा सोन्या दुकान सोनं का एवढं सोनं आमचं मोडून द्या म्हणून होईन का सोनं? ते नाही म्हणणार. ते म्हणे बँक टॅक्स सोनं नाहीच आहे.
कोण तो म्हणेन. तसं आपण आज्ञान जीवन किती जरी म्हणलं देव इथं येईन, देव तिथं येईन, असा देव येईन, तसं देव आहे, होईन का तसं देव? नाही. तुम्ही म्हणल्याने होणार आहे का? नाही होणार. तू कसा आहे? व्यापक आहे, त्याला संकुचितपणा कधी येणार नाही. पण तुम्ही जे म्हणता ते तुमचं अज्ञान आहे, तुमचा मूर्खपणा आहे तो म्हणणाऱ्याचा, म्हणजे आपल्यासारख्याचा. अखंड आव्हान अधिष्ठान आसन सर्वगत सिंहासन कल्पित स्थान निज कल्पना. अहो, अखंड असणारा जो परमात्मा आहे, परमात्मा कसा आहे? अखंड, कधी खंड न पावणारा. ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळं कोणी परमात्माचे. ही टोक ते टोक म्हणणं पण चुकीचं आहे बघा. त्या ठिकाणी टोकच नाही, त्या ठिकाणी टोक नाही, मग हिकड तिकड नाही, सगळं कोणी परमात्माचे. सर्वगत ईश्वराला पूजेसाठी आव्हान करणे, आसनादी देणे, अशा कल्पना म्हणजे निवळ ब्रह्म आहे बघा. मग असा सर्व व्यापक असणारा, सगळा परमात्माचा असणारा, त्याला ईश्वर रूपाला आणायचा, त्याची पूजा करायची, त्याचं आव्हान करायचं, त्याला आसन बसायला द्यायचं, त्याला कपडे घालायचे, त्याला भोग द्यायचा, हा सगळं भ्रमच आहे. कोण म्हणतोय? ज्ञानी म्हणतोय. ज्याला ज्ञान झालं सद्गुरूची कृपेने, तो काय म्हणतोय? हा सगळा भ्रम आहे, भ्रम. ऐकता का ताई तुम्ही? लेखताना लक्षात. मग खरा देव कसा आहे सांगा आता? कसा आहे खरा देव? सगुणी भजता निर्गुणी पावलो, विकल्प धरिता जिव्हा जडे. सगुणाचं भजन केलं आधी, तेव्हा तो निर्गुण कळाला. मग ह्यांनी आता ह्या साधकांनी सुद्धा काय केलं? सगुणाचं भजनच केलं ना, सद्गुरूचं ऐकलं, तेव्हा सद्गुरू भेटले त्यांना, आणि सद्गुरू भेटल्यानंतर सद्गुरूच्या उपदेशाने त्यांना निर्गुण खरा देव कळाला. नामदेवरायांना खरा देव कळला होता का? पण विठ्ठल त्यांच्याबरोबर बोलत होता का नाही? त्यांच्याबरोबर जेवत होता. पण शेवटी कोणी सांगितलं? भगवंतांनी सांगितलं का? अरे तू जे म्हणतो ना मी तुला भेटतो बोलतोय, ते माझं खरं स्वरूप नाही म्हणले. मग माझं खरं स्वरूप कसं आहे? म्हणजे जा सद्गुरूला शरण जा म्हणले, मग ते तुला सांगतील कसं आहे. सांगितलं का नाही? हा, मग तसा खरं देव आपल्याला शोधायचा म्हणजे काय करावं लागेल? आपल्याला सद्गुरूला अनन्य भावाने शरण जावं लागेल, तेव्हा आपल्याला खरा देव समजेल. आणि ज्याला सद्गुरूला अनन्य भावाने शरण गेलाय ना, ज्याला खरा देव कळलाय ना, तो सांगतोय हा काय आपला सगळा भ्रम आहे, भ्रम निव्वळ. देवाला संकुचित करणं म्हणजे काय? आपला भ्रम आहे, भ्रम. तेही कल्पिती निजवृत्ती, जे ब्रह्मरूप नित्य पाहते, त्यांची परब्रह्मस्थिती कदा कल्पांती भंगेना. अहो, पण संकुचित दृष्टीचे लोक अशा प्रकारे त्यांची कल्पना करतात. कोण करतं? जे संकुचित असतात, कमी बुद्धीचे, मूर्ख म्हणायचं थोडक्यात त्यांना. काय? कमी बुद्धीचे असणारे ते म्हणते देव कुठं? आमचे देवाऱ्यावर म्हणले, त्याला रोज आंघोळ घालतोय म्हणले, देव येतो. आणि हा काय करतो? त्याला तामरात ठेवतो, त्याला ताट्यामध्ये ठेवतो, त्याला वरून पाणी घालायचं, आंघोळ घालायची, त्याला कपडे घालायचे, परत देवावर ठेवायचा. हे काय? संकुचित कल्पना करणार. परंतु जे नित्य ब्रह्म अनुभवतात त्यांची परब्रह्माशी एकरूप अशी आंतरिक स्थिती भंग पावत नाहीत. जे नित्य काय करतात? त्या परब्रह्म स्वरूपाला काय करतात? अनुभवतात ना, ते असे असणारे त्यांची परब्रह्माशी जी एकरूपता आहे, त्यांची त्या एकरूपतेमध्ये कधी त्यांचा भंग होत नाही. ते त्या देवाला म्हणतच नाही एवढा देव आणि तेवढा देव, देव सोडून दुसरं काहीच नाही ते म्हणतात, देवच आहे सगळा. म्हणून तर ज्ञानेश्वर मला सांगतात, तो करीत तोली पूजा, तो कल्पतो जपू माझा, तोची अशी कपी दोजा समाधी माझी. ज्ञानेश्वर मला सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये. ज्याची अशी स्थिती झाली ना, तो काय म्हणतो? त्याची मनामध्ये कल्पना आहे ना, तो म्हणले माझा जपे. तो करल जो कर्म, जो काही जरी केलं त्यांनी ना, म्हणले माझी पूजा केली म्हणले त्यांनी. का? कारण त्याच्या दृष्टीने सगळं कोणी मीच आहे, त्याच्या दृष्टीने सगळं कोणी परमात्माचे. म्हणून त्याने एखाद्या शेतातलं काम जरी केलं ना, तर त्याची पूजा झाली म्हणले. त्याने कल्पना केली बाबा आज मला नगरला जायचं, ही कल्पना केली म्हणले, माझा जप झाला. काय मला? माझा जप झाला. त्याने एखाद्या एखाद्याला हाका मारली नावाने कामासाठी, इकडे ये म्हणून. हा, आम्या गोम्या काय नाव असं, इकडे ये म्हणला, इकडे ये. हा का म्हणले माझा जप झाला म्हणले त्याचा. ते बोलतोच त्यांनी स्तवन केलं म्हणले माझं. बघा माता का? कारण त्याच्या दृष्टीने शब्दही ब्रह्मच आहे. जे काय शब्द असन, जे काय स्पर्श असन, जे गंध असन, जे रूप असन, जे रस असन, हा सगळं कोणी? सगळं ब्रह्म आहे. परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही. म्हणून तर ते ना, आता किती सोपं करून ठेवलंय सद्गुरूंनी, सांगा बरं. केलंय का नाही? किती सोपं आहे ना सोपं. मग आपण मूर्खपणासारखं आपण संकुचित व्हावा का? एखाद्या गोष्टीत धरून बसायचं नाही, एवढंच केलं पाहिजे म्हणजेच ती काय? त्याची काय जप झाला, त्याची पूजा झाली. एखादी गोष्टी धरून बसायचं नाही ना. हे मग तसंच असेल तर हे ओव्या कुठून बसवायचे सगळ्या? आता ही जी ओवी आली आपल्याला कुठली 88 नंबरची, काय सांगते? तेही कल्पिती निजवृत्ती, जे ब्रह्मरूप नित्य पाहते, त्यांची परब्रह्म स्थिती कदा कल्पांती भंगेना. बघा काय होतं? ते संकुचित दृष्टीने लोक अशा प्रकारे त्यांची कल्पना करतात, परंतु ते नित्य ब्रह्म अनुभवतात. त्यांची परब्रह्माशी एकरूप कशी
आंतरस्थिती कधी भंग पावत नाही. येते ना लक्षात? नाही कळलं तर विचारा बरं का परत, थोडा विषय किचकट पण लय महत्वाचा विषय हो. म्हणून तुम्हाला मी आधीच सांगितलं, आता विषय मस्त आला आपल्याला. ऐशी परब्रह्म अवप्ती साधकी पावया निश्चिती नित्य बसावे एकांती द्वैताची स्फूर्ती त्या गुणी. म्हणून साधकांनी अशी स्थिती दृढ राहावी, निश्चयाने टिकावे. म्हणून काय करावा? भेदात्मक दृष्टी सोडून एकांत सेवन करावे. मग सद्गुरूच्या मुखातून त्यांनी असे उपदेश ऐकावे, त्याचं श्रवण करावा, त्याचं मनन करावा, त्याचं चिंतन करावा. आणि साधकाने काय करावा? जोपर्यंत दृढ निश्चय असा आपला होत नाही की हा सगळा परमात्माचे, तोपर्यंत त्यांनी एकांतामध्ये राहावा. काय करावं? त्यांनी एकांतामध्ये राहावा आणि त्याचा निश्चय करावा. सगळे भेदात्मक दृष्टी सोडून द्यायची. आता ही आमकन, ते थमकन, ते शत्रू, हे मित्र, हे सगळं सोडून द्यायचं. अजिबात चित्तात काय ठेवायचं नाही. वास फक्त कोण एक सद्गुरूने सांगितलं ना, परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही, परमात्माच आहे, असा काय करायचा? भेदरहित दृष्टी करायची, भेदरहित. सेवा ती आवडी उच्चारावे नाम, भेदा भेद काम निवारुनी. न लगे हलावे चालावे बाहेरे, अवघेची घरी बैसोनी या. काय करायचंय? जे आवडत नाही त्याची सेवा करा तुम्ही. तुम्हाला जी आवडत ती करा, पण कसं करा? भेद 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 सोडून करा. काय करा? भेद सोडून करा. आणि आपल्या ठिकाणी भेद भरलाय. हे करणारे कोण? परमार्थ करणाऱ्यामध्ये. परमार्थ करण्यामध्ये ठिकठिकाणी भेद भरलाय. तर सामान्य जीवाला ते भेदातून कोण काढत? आपण जर भेद करीत बसलो तर करतो का नाही आपण भेद? ह्या आमच्या संप्रदायाचा, तो त्या संप्रदायाचा, तो त्या संप्रदायाचा. हा, आमचा संप्रदाय श्रेष्ठ, त्याने म्हणून आमचा संप्रदाय श्रेष्ठ. तुम्ही जर असं वाद घालीत बसले, तुमच्यामध्ये जर असा भेद राहिला, तर सामान्य जीवाला कोणी बाहेर काढायचं? सामान्य जीव तर आणखीन खचून चाललाय खाली, आणि तुमच्याकडे बघून हसतोय सामान्य जीव. मग आपल्यापेक्षा ते चांगले नाहीत का सामान्याचे? कारण ते तरी भविष्यात त्यांचा अधिकार तयार झाल्यावर बघून त्याची कृपा करीन, त्याला त्याच्यातून बाहेर काढेल. आपल्याला कोण बाहेर काढेल? आपण जर भेद करीत बसलो तर काढी का कोण? कारण आपल्या सद्गुरूची कृपा झाली, सद्गुरूने आपल्याला उपदेश दिलाय, सगळं केलंय. आणि आपण जर भेद करीत बसलो, आपण जर आणखीन त्या ममतेमध्ये जगुतलो, तर आपल्याला कोणी बाहेर काढणारा? कारण सद्गुरू तर होऊन गेला, आपल्याला कृपा करून गेलाय देऊ. पण आपल्या कृपा झाली का? नाही झाली. का झाली नाही? कारण आपल्या ठिकाणी काहीतरी कमतरता आहे. आपल्या ठिकाणी अंतःकरण शुद्ध, पूर्णपणे अतिशुद्ध अंतःकरण आपलं तयार झालेलं नाही. मलिनता थोडीफार आपल्या अंतःकरणामध्ये आहे. म्हणून आपल्या ठिकाणी भेद आहे, म्हणून आपल्या ठिकाणी द्वैत आहे. म्हणून ज्याला परमार्थ साधन करायचं असेल ना, साधायचं असेल, त्याने काय केलं पाहिजे? भेदात्मक दृष्टी सोडून दिली पाहिजे आणि एकांत सेवन केलं पाहिजे. आणि ते बुद्धीचा निश्चय केला पाहिजे त्या गोष्टीचा. सतत सतत ते सद्गुरूंनी सांगितलेला जे उपदेश आहे त्याचा विचार केला पाहिजे. साधिता परमार्थ निधान, साधका आडवी वस्त्र अन्न, निमोली वल्कले परिधान, का त्यागेली अतिजीर्ण वस्त्रे घ्यावी. किंवा परमार्थ साधन करताना साधकाला अन्न वस्त्र मिळवण्यासाठी वेळ आणि कष्ट यामुळे प्रतिबंध होतो. बघा, मग ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला काय करावं लागतंय? मग वेळ जातो त्याचा. कुठे वेळ जातोय? पैसा कमावणे. आता वस्त्र पाहिजेत, राहायला घर पाहिजेत, अन्न पाहिजेत. मग त्याचे काय होते? बराचसा वेळ त्याचा तिकडेच खर्च होतो ती मिळवायला, कमवायला. मग साधकाने काय करावा? त्या हा प्रतिबंध झाला त्याला, म्हणजे त्या गोष्टीला जर निश्चय करायचा ना, त्याला प्रतिबंध झाला. मग त्याने काय करावे? आपली ही गरज कमी ठेवावी, प्रसंगी वल्कल धारण करावीत, किंवा लोकांनी त्याग केलेली वस्त्रे वापरावीत. काय केलं पाहिजे असा प्रश्न तयार झाला. नेमकं साधकाने काय करायचं? आता कामासळी सोडून द्यायची, पैसा कमवायचा सोडून द्यायचा, आणि नागोच फिरायचं कंदमुळ खात, असं करायचं का? नेमकं काय करायचं साधकाने? किंवा दुसऱ्याचे कपडे घालायचे कुणी पडलेले? चला पुढे काय सांगते बघू आपण. म्हणून शाक फल मुलकंद भोजन, येणे करावे जठर तर्पण, सांगविने परमार्थ साधन, जोडावे अन्नधन वेचावे कदा. यद्र इच्छेने, काय यद्र इच्छेने म्हणजे स्वतःच्या इच्छेने सहजपणे अगदी मिळालेली भाजी फळे मुळे कंद खाऊन पोट भरावे. अगदी सहजी मिळत ना. प्रत्येकाच्या देहाला प्रारब्ध आहे, आणि त्याच्या प्रारब्धाने त्याला त्याला मान, त्याला भोग, त्याला पैसा, हे सगळं त्याला मिळत असतं. मग जर ही ज्याला सगळं प्रारब्धाने मिळतंय, तर मग आपण ते मिळवण्यासाठी आपण हट्टहास का करावा? अरे ऐकते का? काय करावा आपण हट्टहास? प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धाची वाढे मान, का नाही? सगळं कशाने होतंय? प्रारब्धाने होतंय. मग ते सांगते की तुम्हाला जर काय करायचंय, तुमचा इकडे वेळ वाढ जातोय ना, तुम्हाला सहजी मिळेल ना, तुम्हाला फक्त काय करायचंय? परमार्थ करायचंय. ते साधन टिकवण्यासाठी तुम्हाला हा ध्येय प्राप्त झालेला आहे. साधन करण्यासाठी हे साधन मिळालं आपलं. कोणतं? ध्येयरूपी साधन मिळालंय. ते साधन फक्त तुम्हाला टिकवायचंय.
मग त्याला काय लागत आहे असं? अहो गंमत अशी झाली, आपली पहिली जी जुनी लोक होती ना, जुनी लोक, तिला एवढे मागं पडत नव्हती विषयांच्या. की आता अलीकडे कुलकुणी फेडायला काय माहिती, बंगलाच पाहिजे, चारचाकी गाडीच पाहिजे, पोराला एवढाच पगार पाहिजे, पोरीला तेवढाच पगार पाहिजे, हे अलीकडे फेड आले. पण आपण जन्माला नेमका आलोय कशासाठी, आपल्याला काय करायचंय, हे सगळं बाजूलाच राहिलंय. आणि नाही त्या गोष्टीच्या पाठीमागे आपण लागलोय. मग आपला किती वेळ व्हायला जातोय सांगा बरं? एक तर मनुष्य जन्म लवकर मिळतोय का? मिळत नाही. मिळलं एकूण ते कोणतं आपण कुठं लावलं त्याला? मग आता ज्याला परमार्थ करत असेल ना, त्यांनी जास्त मोहमायाच्या नादी लागू. ज्याला खरोखर परमार्थ करायचं त्याचं बरं का, त्याचं चाललंय. ज्याला ना दोन्हीच्या ग्रुप पाय द्यायचा ना, त्यांनी त्याचं काय नाही, बिंदास तिकडे बघावं इकडे बघावा. त्याला ते मिळणार नाही, त्याला ही मिळणार नाही. म्हणजे काय, त्याला विषय मिळणार नाही, त्याला परमार्थ मिळणार नाही, तो मध्येच लटकून बसत. पण ज्याला खरोखर परमार्थ करायचं, ज्याला वाटतं ना मला याच्यातून माझी सुटका करून घ्यायची, त्याने काय केलं पाहिजे? हे भोग मान सगळ्याच्या मागायचं, त्या म्हणजे ह्याच्या माग नादी नाही लागलं पाहिजे जास्त. त्यांनी देहाने जसं मिळणार तसं करत राहायचं फक्त, बस. आपल्या बुद्धीमध्ये, आपल्या चित्तामध्ये दुसरी गोष्ट येऊन द्यायची ना विषयांची. फक्त काय सद्गुरूंची उपदेश दिलाय ना, सद्गुरूजी सांगितलंय ना, त्याचा फक्त सतत विचार, त्याची गोखणपट्टी केली पाहिजे त्याची सारखी. एवढंच त्यांनी करावा. मग सांगा बरं बरं मला सांगा, आपण कर्म करत असताना आपण आपल्या चित्तामध्ये, चित्त कुठं असतं आपलं? कर्मात असतं का? खरं खरं सांगायचं, चित्त कुठं असतं? चित्त असं फिरत असतं मोकाय कुठं पण, कुत्र्यासारखं. मोकाय कुत्रे कशी फिरतात? कर्म करतोय एक, आणि चित्त कुठं असतं? दुसरीकडेच असतो. मग फक्त तेवढंच करायचंय ना, कर्म तर असंच कर्म चालू ठेवायचंय. फक्त त्या चित्तामध्ये काय करायचंय, जास्त मोकाट फिरतंय ना, त्याच्या मोकाट फिरण्यापेक्षा फक्त सद्गुरूंची उपदेश दिलाय ना, त्याच उपदेशाच्या ठिकाणी ठेवायचं त्याला. एवढं करायचं फक्त. म्हणून तर सांगतात, तू म्हणे हे मीची करे, माझ्या भजनी प्रेम धरे, सर्वत्र नमस्कारे मज एका ते. हे कर बाबा अर्जुना तू, भगवंत सांगतेत. आणि आपल्याला पण तेच करायचंय. मग हे तर पण तेच सांगितलंय, पोट भरायचंय ना, काळजी सहज मिळून त्याच्यामध्ये तुम्ही समाधान माना. आणि परमार्थ साधन सोडून अन्न वस्त्रादी मिळवण्यासाठी जर तुम्ही आपला वेळ फुकट घालवा, तर तुम्हाला परमार्थ होणार नाही. म्हणून फुकट वेळ वायाला घालू नका. माझे सून मला बांगतीन, माझं पोरग मला बांगता माझा भाऊ मला बांगतोय, माझा बाप मला बांगतोय, इकडे मोकऱ्या वेळ वायाला घालण्यापेक्षा परमार्थ करा. सोनाने बाबा तेच सांगत येत, अरे हे नरजन्म मिळालाय, किती दिवस राहील सांगता येत नाही, कशाला वेळ व्हायला गेला होता? एक एक सेकंद आपल्याला महत्वाचा आहे. भगवत चिंतन करा, सांगितलेलं त्याचा विचार करा. सांगतात का नाही आपल्याला सारखे सारखे? आणि आपण काय करतोय? नाही पण त्यांनी आम्हाला असं काय करावा, त्यांनी आम्हाला तसं काय करावा. कोणतं ऐकायचं आता? बरं खरंच आपल्याला कळलंय का की आपलं खरंच आपल्याला वाटतं का आपलं सुटका करून घ्यायची? ह्या जन्मा मरणाच्या फेऱ्यातून, ह्या संसार चक्रातून आपलं सुटका करून घ्यायची. ज्याला असं खरोखर वाटतंय ना, ज्याला असं अनुताप झालायच ना, तोच फक्त ह्याच्या मागे ह्याचा नाद सोडून देईल. ज्याला नाही झाला ना, त्याला वाटतं ही पण खरं वाटतं, ही पण खरं वाटतं, ही पण करावा आणि ती पण करावा. काय मिळणार नाही त्याला, ही मिळणार नाही, ती मिळणार नाही त्याला. त्याने सोडून द्यायचं. असं शास्त्र सांगते बरं का, माझं काही नाही तर. कारण अजून आपण शिकवतोय. सो पालवे बांधुनी करी, भोग भीक भागावी दारोदारी, परी अन्न आच्छादनावरी, आयुष्य तिळवरी न वेचावे. बघा आता काय सांगितलंय, हातात जुळी घेऊन भीक मागा, म्हणजे भिक्षा मागा. अन्न आच्छादनासाठी त्याने यासाठी प्रयत्न करण्याची वेळ घालू नये. जे सहज प्राप्त होईल ना तेवढं प्राप्त करून या, मोकरा वेळ व्हायला घालू नाही. आपण टाइमपास करतो, टाइमपास. मग आज वेळच नाही जात, मग काय करतो, टीव्ही बघत बसतो, पिक्चर बघत बसतो, मोबाईल बघत बसतो, मित्रांच्यात गप्पा मारायला जातो. वेळ निघत नाही, मग गेला चौकामध्ये गप्पा मारायला. आणि ते जाऊन गप्पा काय भरतो, आमकेन तसं केलं, तामकेन तसं केलं, आणि ह्याला काय गरज होती अशी करायची. ह्याचं काय करतं, ह्याची निंदा कर, त्याची निंदा कर, त्याची स्तुती कर, आणि का म्हणता माझं सगळ्याच्या गळ्यातलं सगळ्यांचं काढून घे, आपल्या माथेव घे. मग तसंच नाही ती. म्हणून मेळवाया अन्नच्छादन, न शिनती साधक सज्ञान, देह दृष्टाधीन ते सहज जाण प्रतिपाळी. मग ज्ञानी साधक, खरोखरची ज्ञानी असतो ना बरं का, ज्याला खरोखर ज्ञान प्राप्त झालाय, जो खरोखर साधक आहे, ज्याला खरोखर तळमळ लागलेली आहे ह्या संसार सागरातून बाहेर पडण्याची, ज्याला असा अनुताप झालेला आहे, तो काय करतो, अन्न वस्त्र मिळवण्यासाठी जास्त कष्ट करत नाही. सहज देहाच्या प्रारब्ध सोडून देतो. तो ध्येय अदृष्टाच्या अधीन आहे. कशाच्या आहे? अदृष्टाच्या अधीन आहे हे समजून घेतो. तो अदृष्टी त्याचे पालन करील. म्हणजे काय? प्रारब्धाच्या अधीन ध्येय, प्रारब्धामध्ये आहे त्याला ती मिळणारच, त्याला ती मिळणार. कारण जन्माला आल्याला कोणी, जो जन्माला आलाय ना त्याची सोय त्यांनी केलेली आहे ईश्वराने.
खाण्याची, पिण्याची, राहण्याची, अन्नाची, वस्त्राची. मग त्याचं जसं प्रारब्ध असतं ना तसं त्याला मिळणार आहे. आपण का मोकरा आपला वेळ वाया घालवतो विचार करून त्या गोष्टीचा? आपण कोणता विचार करायला पाहिजे? सद्गुरूंनी सांगितलेलं ते विचार करायला पाहिजे. आपण कोणता विचार करतो? बरं, याच्याही पुढे चला आणखीन. ठीक आहे, प्रपंचाचा विचार करत नाही आपण, मग कोणता विचार करतो अजून? प्रपंचाचा विचार सोडून दिला परमार्थ करता करता. मग आपण काय विचार करतो जास्त? वेदांतामध्ये काय सांगितलंय, ज्ञानेश्वरी काय म्हणते, गुरुचरित्र काय सांगत आहे, दासबोध काय सांगतोय, भागवत काय सांगतोय, गाथा काय सांगतोय, ह्याच्यात आपला वेळ वाया जात नाही का? सद्गुरूने आपल्याला आयतं दिलं ना, आयतं खायचं सोडून आपण काय करतो? चिवडीत बसतोय. सद्गुरू काय केलं? आपल्याला सगळ्यांचा मतितार्थ काढलाय, सगळ्या ग्रंथांचा साधू संतांनी, आणि आपल्या पुढे आयतं दिलंय आपल्याला, पण आपण काय करतो? चिवडीत बसतोय. बसतो का नाही चिवडीत? नाही, खरं असं असंच का बरं? पण आणि मग तसं असं तुम्हाला काय तसं दिसत नाही बरं? मग काहीतरी गोखाळा आहे. आणि आपण जर म्हणलं नाही पण हे साधू संतांवर आमचा विश्वास आहे ना, पण मला तसं का होत नाही बरं? अरे का होत नाही म्हणजे? चिवडाची सवय बंद करावं लागेल ना आपल्याला, करावं लागेल का नाही? जास्तच बोलायला लागले नाही. स्वयेशिनता अहोराते, अदृष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदान चढे कोणाचे हाते, हे साधक जाणती सज्ञान तसेच. आपण अहोरात्र किती जरी कष्ट केले, रात्रून दिवस मरमर मिळाला, रात्रीची झोप नाही, दिवसा झोप नाही, रात्रीचं पळतोय, दिवसा पळतोय, किती जरी रात्रंदिवस आपण कष्ट केले तरी भाग्य असल्याशिवाय काही मिळणार नाही. भाग्याशिवाय काही मिळणार नाही हे ज्ञानी लोक जाणत असतात. म्हणून ती मोकार काय करत नाहीत. नाही तर इथं बसायचं, चिंतन करायचं सोडून द्यायचं. बरं का, आलाय एकांतामध्ये कशाला आलाय? चिंतन करायला आलाय. कर्मधर्म सगळं सोडून दिलंय, काम बिम काय असं सोडून दिलंय. काय खाया पोट्यापुरतं फक्त जेवढं होईल तेवढं उपजीविकाचा भाग होतोय, आणि चिंतन करायला इकडे बसल्या बसल्या बघतोय काय लोक पळतात आणि काय लोक काम करतात, आपण कुशल बसलोय, आणि काय लोक काम करतात रात्रून दिवस, त्यांना झोप आहेत का? हा विचार करीत बसतो आपण. ह्या विचाराने आपले काय परमार्थ होईल का? अहो, वेळच नाही मिळला पाहिजे आपल्याला त्या विचारातून बाहेर, आपण निघालोच नाही पाहिजे जर आपल्याला ती स्थिती प्राप्त करून घ्यायची असेल तर. या लागी या दृष्टे जे प्राप्त त्याने निर्वाहे सदा निश्चिंत, साधक परमार्थ साधित संतोषयुक्त गुरुवाक्ये. म्हणून त्यामुळे भाग्याने जे प्राप्त होईल त्यावर त्यांनी निर्वाह करावा. सर्वदा निश्चिंत असतात. बघा काय करतात ते, प्रारब्धाने जे भाग्य प्राप्त होईल ना तेवढं भोगतात आणि निश्चिंत राहतात. फक्त आपलं सगळं काय करतात, गुरुवाक्यावर विश्वास ठेवून ते परमार्थ साधत असतात. सद्गुरूंचे सांगितलंय ना, सद्गुरूंनी जे वाक्य दिले आपल्याला, जे उपदेश केलाय त्याचा ते विचार करत असतात सतत, त्याचं चिंतन करत असतात सतत ते. म्हणून ते हे अदृष्ट परवडे होते सुख दुःख घडामोडी, साधका संतोषी चढोवडे, गुरुवाक्य थोडी गोडी दृढ लागली, सुख दुःखे प्रारब्धपणे द्यायला प्राप्त होत असतात. बघा, तुम्ही किती चिंतन केलं, तुम्ही किती नामस्मरण केलं, काय जरी झालं तर तुमच्या देहाला जे प्रारब्ध आलेले सुख दुःख आहे त्यात बदल होणार नाही. तुम्ही किती करोडो रुपये जरी कमवून ठेवले ना, पण तुमच्या देहाला जे सुख दुःख प्रारब्धाने जे मिळणार आहेत ते तुम्हाला मिळणारच आहे, त्याच्यामध्ये काही परिणाम होणार नाही. तुम्ही किती लोकांचं चोरून खाल्लं ना, उकरू लोकांचं चोरून, किंवा फसून घेतलं ना, लुबाडलं ना त्याचं, तरी तुमच्या देहाला जे प्रारब्धाने मिळणार आहे सुख दुःख त्यात काही बदल होणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे सांगा बरं तुम्ही? आता लोकांचं उकरू खाल्लं पाहिजे, लोकांचं लुबाडून खाल्लं पाहिजे, काही इमानदारी का होणे, पण रात्रून दिवस समज कष्ट केले पाहिजेत, नाही असं नाही, काम करावंच लागेल आपल्याला. पण काम करता करता आपण अपेक्षा केली पाहिजे का, मला एवढंच मिळलं पाहिजे, मला तेवढंच मिळलं पाहिजे? नाही ना. देह कर्म सोडून द्यायचा, देह कुठं लावायचा? कर्माला लावायचा. आणि अंत्यकरण कुठं लावायचं? त्या सद्गुरून दिलेल्या उपदेशाकडे लावायचं, सद्गुरून दिलेल्या त्या तत्वाकडे लावायचं, काय त्यांच्या विचाराकडे लावायचं अंतकरण. एवढं करायचंय फक्त. तरी साधक गुरुवाक्याच्या प्रभावाने संतोषाची गोडी त्याला लागल्याने उत्तर अधिक संतोषित राहतो. बघा, त्याला काय असं जर त्यांनी केलं तरच त्या साधकाला सद्गुरूंनी दिलेला उपदेश आहे त्या उपदेशाची त्याला गोडी लागल, आणि अधिक त्या गोडीमध्ये अधिक वाढ होत चलल. अन्यथा काय होणारच नाही. देह प्राक्तनावर सोडतो, तो देह कोण सोडतो? प्राक्तनावर, म्हणजे प्रारब्धावर सोडून देतो. गुरुवचनाचे सुख सोडून त्याच्या मनात देवावर आसक्त होत नाही. बघा, गुरुनी जे वचन दिले ना, जे उपदेश केलाय ना, ते सोडून त्याचा देह दुसरीकडे, किंवा त्याचे जे अंतकरण आहे, त्याचं चित्त आहे, त्याची बुद्धी आहे, दुसरीकडे जात नाही. म्हणून जैसे देहाचे प्राक्तान तैसे होय अशन वसन, परी गुरुवाक्य सुख सांगून देहावरी मन ममत्व नये. अभंग नाही का एक? बघा,
पक्षी अंगणी उतरते ते का गुंतून राहते, तैशा असावे संसारी जोवर प्राक्तत्वाची जोडी. वस्तीकर वस्ती आला प्रांतकाळी उठून गेला, तैशा असावे संसारी जोवरे प्राक्तत्वाची जोडी. एका जनार्दनी काय पुढं, एका जनार्दनी ईश्वर ऐसे असता भय कवन. असं असल्यावर मग त्याला भीती नाही म्हणले, पण असं पाहिजे. यात्रेचे विन यथा काळे, यद्रच्छाया जे जे मिळे, ते ते सेवी सकळ मंगळे, गुरु वाक्य मिळे स्वानंदे. म्हणून याचना न करता बघा जे मिळते, यश ना म्हणजे लय मोकरम त्याचा विचार करून लय कुणाला मागायचं, असं करा तसं करा हे न करता ते गोड मानून त्याने सेवन करावे. जे मिळेल ना नशिबाने, आपण म्हणतो जे नशिबाने मिळाल ना त्याच्यामध्ये आनंद मानावा, समाधानी राहावा आणि सद्गुरूने सांगितलेलं तेवढं करावा. बरं त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त कधी मिळणार? तू सांगते सोनोने बाबा आपल्याला काय सांगते ती सांगतात ना, तुझ्या जेवढं नशिबात आहे ना तेवढंच मिळणार आहे. मोकार तू काय करू, फालतू विचार करीत नको बसून. काय कर, भजन कर, चिंतन कर, सांगितलेलं तेवढं त्याचा विचार कर, चिंतन कर. सतत त्याने ते सांगावं आपल्याला. आपण म्हणावं नाही नाही पण मला हे कमी होते, मला असं होतंय, मला तसं होतंय, याने होईन का आपलं? म्हणून ते सतत सतत हे आपल्याला वाचण्याची गरज आहे, श्रवण करण्याची गरज आहे. हे आपलं परत जागा करतंय आपल्याला. का नाही, झोप झोप जायला लागली ना आपल्याला हलवतं ते जागा करते. अरे थांब, झोपू नको, माझ्याकडे बघ. शास्त्र शास्त्र काय करते, आपल्याला परत जागा करते हळूहळू. शरीर निर्वाहा विखी कोटे काही नाभी लाखी, जे जे मिळे तिनेची सुखी निजात्म तो की संतुष्ट. म्हणून शरीर निर्वाहासाठी तो अभिलाषा धरत नाही. बघा म्हणजे काय करत नाही, शरीर निर्वाह म्हणजे शरीराचं पालन पोषण करण्यात तो अभिलाषा धरत नाही. कारण तरी तो सदा संतुष्टीत राहतो, तरी तो संतुष्टी राहतो, समाधानी राहतो, सुखी राहतो. सांगा बरं, त्याच्याकडे काय नसतं तरी ते सुखी. तुकाराम महाराजांच्या चुलीवर हरळ उरत होते तरी ते समाधानी होते, आणि आपल्या बंगल्यांनी ठेवायला जागा नाही एवढे तरी आपण कसे येतं दुःखी दुःखी हाय की नाही, दुःखी आपण. मग नेमकं आता सुख कशामध्ये, विषयामध्ये का बरं? त्यांच्याकडे काय नसतं कसं काय समाधान राहत असते, काय असतं त्यांच्याकडे असं आपण कधी विचार केलाय का? म्हणून जे ज्ञानी असतो ना, जो खऱ्या सद्गुरूला आनंद भावनी शरण असतो ना, तो ह्या गोष्टीचा विचार करत नाही. तो फक्त त्याचा एकच विचार असतो, तो कुठला असतो? सद्गुरूंनी जे सांगितलंय ना तो विचार असतो बस. प्रारब्ध सुख दुःख भोगिता, संतोष साधकांच्या चित्ता, हे गुरुवाक्य विश्वासता चढे हाता शिष्याच्या. बघा आता मग हे असं असणार का, आपल्याला कसं काय प्राप्त होईल? प्रारब्धानुसार जे प्राप्त झालेले सुखे किंवा दुःखे भोगताना अशा साधकाला नित्य संतोष होतो. बघा तो स्वतः आनंद समाधानी राहतो. प्रारब्धाने तिला शरीराला दुःख जरी झालं तरी तो आनंदच आहे, प्रारब्धाने शरीराला सुख जरी झालं तरी तो नित्य आनंदच आहे. असं त्या शिष्याला कसं काय होतं, असं अनुभवाला कसं काय येतं? कारण त्याचा गुरुच्या वचनावरती दृढ विश्वास आहे, त्याची श्रद्धा आहे, म्हणून त्याला असं अनुभवाला येतं. आपलं तिथंच कमी पडते. सगळे सारखे गुरु आपल्याला वेगळं सांगत नाहीत, आपण वेगळं ऐकत नाहीत, आपण ते सांगते तसं करतोय. फक्त आपली श्रद्धा कमी पडते, विश्वास कमी पडतो आपला सद्गुरूवरचा. सद्गुरून सांगितलं ही सगळी भ्रम आहे, भ्रम ही सगळं मिथ्या आहे, आणि तेच आपल्याला खरं वाटत नाही. त्यांनी सांगितलेलं आपण नुसतं म्हणायचं हे मिथ्या आहे, हे मिथ्या आहे, पण चांगलं रात्रून दिवस त्याच्या मागं पाळायचं. दियाने पळा तुम्ही, दियाने पळायला कोण नाही म्हणत नाही तुम्हाला, पण चित्त घेऊन पळायचं आपण, परत अंतकरण घेऊन पळायचं त्याच्या वाटेमाग. म्हणून तो गोठाळा सगळा आपला. त्याचा दृढ विश्वासाशी भागवत शास्त्र गुरुपाशी अभ्यासावे आदरेशे दृढ निश्चय प्रबोधक. म्हणून तशी त्याची श्रद्धा दृढ बसण्यासाठी कुणावर? सद्गुरूवरती. त्याने काय करावा? गुरुपाशी जावा आणि भागवत शास्त्राचा आदराने अभ्यास करावा. भागवत शास्त्रामध्ये म्हणजे भागवतामध्ये ज्ञानेश्वरी असन, भागवत असन, म्हणजे का नाही भागवत भक्त, का नाही भागवत भक्त म्हणजे भागवत म्हणजे हे भागवतच नाही. भागवत म्हणजे काय? एक ही आहे भागवत एक संप्रदाय, मूळ परमार्थ करणाऱ्यांचा मूळ असणारा. एक ते ही काय म्हणतो त्याला सांप्रत भागवत शास्त्र. काय आपण ह्याच्या आधी होऊन गेले बघ, येऊन गेले बघ ती. त्याचा आपण अभ्यास करावा सद्गुरूपाशी बसून. मग त्याच्यामध्ये कोणते? त्यात वेद आले, 6 शास्त्र आले, 18 पुराण आले, का नाही म्हणजे भागवत आलं, ज्ञानेश्वरी आली, गीता, म्हणजे हे सगळं त्याच्यामध्ये आलं. त्याचा अभ्यास करावा. कुठल्या एका ग्रंथाचा अभ्यास करा, सगळं त्याचं म्हणणं एकच आहे, काय कोणी वेगळं सांगत नाही. कुठल्या तरी एका ग्रंथाचा चांगला बारकाईने अभ्यास करावा, म्हणजे सगळ्या ग्रंथांचा अभ्यास केल्यासारखं होतो. कारण सगळ्यांची त्यांच्या भाषेत त्यांच्या पद्धतीने सांगितलेले, पण तेच एकच सांगितलेले. म्हणून लय चिवडीत बसण्यापेक्षा कुठल्या पण आपल्याला जो आवडला ना तो ग्रंथ निवडावा आणि त्याचा अभ्यास करून घ्यावा, बारकाईने अभ्यास करावा एकाचाच.
आपण मग आम्ही हे वाचले, आमचा हे ग्रंथ झाला, आमचा तो ग्रंथ झाला. तुमचं लाख लाख ग्रंथ झाले तुमचे, पण तुमच्या पत्रात काय पडले? तुमचा भेद गेला का? तर भेद जाणलेलं मत होईल. म्हणून कुठला असू दे पण एका ग्रंथाचा काय पण बारकाईने अभ्यास करावा. वाचायला नाही मत दुमत नाही अजिबात. सगळे ग्रंथ एकदा वाचून बघा तुम्ही, सगळ्यांचं काय म्हणणं आहे. आपण आता बरेचसे ग्रंथ आपण वाचलेत, काय सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, भेद घालवायचा फक्त. अभेद वृत्ती तयार झाली पाहिजे आपली, आणि कशी होईल ती अभेद वृत्ती? सद्गुरूच्या उपदेशाने जाईल. सगळ्यांचं म्हणणं एकच आहे. 6 शास्त्र 11 पुराण सगळे हरीला गातात. काय करा तुम्ही? हरीचं भजन करा, तुम्ही हरी हरी म्हणा. म्हणजे हा सगळा आधाराने अभ्यास करावा, म्हणजे त्याच्या अंतकरणातला बोध होईल. आणि हा काय होईल? त्याच्या ठिकाणी बसून त्यांच्या असा अभ्यास केल्यावर त्यांच्या अंतकरणामध्ये बोध होईल त्याचा. म्हणून त्याच्या दृढ विश्वासाशी भागवत शास्त्र गुरुपाशी अभ्यासावी आदरेशी द्रोणीशी प्रबोधक म्हणून तुम्हाला काय होईल? त्याचा बोध होईल. सद्गुरूच्या जवळ जा आणि त्यांच्याकडून त्याचा उपदेश करून काय अभ्यास करून घ्या. म्हणजे सद्गुरूकडे आपण जात नाही, पण सद्गुरूच आपल्याकडे येतात आणि आपल्याला सांगते, म्हणून तर आपल्याला किंमत नाही त्याची. राहू आपल्याला त्यांच्याकडे जायची पाळी यायला पाहिजे होती. किती लोक गेले असते बरं सद्गुरूकडे? त्यांच्याकडे गेले आणि मला हे शास्त्र समजून सांगा, किती लोक गेले असते बरं? पण लोकांना तेवढा वेळ नाही, म्हणून सद्गुरूने काय केलंय? सद्गुरू त्यांच्या घरी येऊन बसतात. सद्गुरू त्यांच्या घरी येते आणि हा कुठं असतो? त्याच्या व्यापामध्ये असतो. आणि मग त्यांनी परत तिथं यावा. कुठं? जिथं त्याचं काम चाललंय तिथं यावा. आणि काय चाललंय? बरं चाललंय का? काय करतोय? कसं काय? आपण सांगा, हा बरं चाललंय आमचं. आणि मग चांगलं चाललंय, आता काय कामं करतोय, असं करतोय तसं करतोय. त्यांचा मनात दृष्टिकोन काय असतो? अरे बाबा, तुला मी जे सांगितलंय त्याचा तो अभ्यास केला का? त्याचं चिंतन करतो का? त्याचा विचार करतो का? त्यांचा म्हणण्याचा उद्देश हा असतो. आपण काय सांगतो? काय आता हे गहू केलाय, आता ती कपाशी काढायला आली, आपलं हे व्याप सांगतो त्यांना. म्हणून काय केलं पाहिजे? सद्गुरूंकडून ते समजून घेतलं पाहिजे, शास्त्र त्यांच्याकडून समजून घेतलं पाहिजे. म्हणून सद्गुरूच्या मुखातून आपण जे श्रवण करतो ना, सद्गुरूच्या मुखातून आपल्याला आलं पाहिजे, तर ते आपल्या बुद्धीचा निश्चय होईल. कुणाचं काही पण ऐकून आपल्याला होणार नाही. म्हणून आपण काय ऐकतो, आपण काय श्रवण करतो, आपण काय ऐकतो, त्याच्यावर आपल्या बुद्धीचा निश्चय ठरलेला आहे. म्हणून आधी सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय सद्गुरू कसे असावे. म्हणून सद्गुरूची लक्षणे येऊन गेलेली आधी. सद्गुरूची लक्षणे म्हणजे सद्गुरू कसा पाहिजे, असा एकदा सद्गुरू केला ना की त्यांच्यावर नितांत त्याचा विश्वास टाकून द्यावा आणि त्यांच्या मुखातून ऐकावा आणि तीच धरून चालावा. बस, परत आता इकडे तिकडे पाहणे नाही. आता आपण इथं थांबू. पुंडलिका वरदारी